हैप्पी 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 यहाँ रोज रोज आया करो। हैप्पी 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 यहाँ रोज रोज आया करो। हैप्पी 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 यहाँ रोज रोज आया करो। हैप्पी 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 यहाँ रोज रोज आया करो। हैप्पी 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 यहाँ रोज रोज आया करो। हैप्पी 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 यहाँ रोज रोज आया करो। हैप्पी 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 यहाँ रोज रोज आया करो। कायरोप्रॅक्टिक, मसाज, ॲक्युप्रेशर, मोक्झा थेरपी, बरोबर आहे. हे सगळ्या थेरपी ज्या आहेत त्या आपल्याला या प्रोडक्टमधून भेटून जातं, जेणेकरून आपलं आरोग्य सुव्यवस्थित होण्यास मदत होते, बरोबर आहे. आणि याच्यामुळे आपले जे पचन आहे आणि जर गोळ्या औषधं खाऊन तुम्हाला आराम पडला असता तर तुम्ही इथं थेरपीला आला असता का? नसता आला, बरोबर आहे. चला आता आपण अभिमान शिंदे काकांचा एक रिझल्ट पाहूया. ते पुढे येत आहेत, त्यांचं टाळ्यांच्या गजरात एकदा स्वागत आहे. पकडून आणावं लागायचं, पण आता स्वतः काका त्यांच्या पायाने चालत आलेले आहेत. त्यांचे पण मत एकदा तुम्ही ऐकून बघा. ठीक काका. नमस्ते नमस्ते. हॅपी नमस्ते. मी अभिमान शिंदे, गाडीतावर राहायला बार्शीकर गाव आहे माझे. तर असं झालं की काही दिवसापूर्वी मला थेरपी घेतल्यानंतर
मला असलं वाटायला, मला अगोदर असं वाटायचं की माझं काय करत आहे. आता सर पळून दाखवणार आहेत आपले काका इथून. बताया करो तुम ना घबराया करो हैप्पी हैप्पी आया करो इम्प्रूवमेंट होगा तो दर्द होगा तो ठीक होगा ये सबको बताया करो तुम ना घबराया करो. हॅपी नमस्ते. आज आपण अभिमान शिंदे काकांच्या घरी आलेलो आहोत आणि थेरपीच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्यामध्ये किती बदल झाले, जर्मेनियम थेरपी, जर्मेनियम गोलमॅट यानं त्यांच्या आयुष्यामध्ये किती बदल पाडले हे सर्व आपण त्यांच्या अनुभवातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. त्यामुळे अभिमान काका नमस्ते. हॅपी नमस्ते. बरं झालं सर आला लय दिवसात. खूप खूप आपलं स्वागत आहे. आई आहे. आणि मला नेहमीच जाणून घेण्याची इच्छा आहे, आपल्या सर्व लोकांना सुद्धा इच्छा आहे की आपले एवढे व्हिडिओज आम्ही बघितले तर त्याच्यामध्ये माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला राहील की सेंटरमध्ये यायच्या अगोदर नक्की तुम्हाला कोणते त्रास होते आणि तुमच्या शरीराची अवस्था नेमकी काय होती? अहो सर काय झालं, मी व्यायामपटू माणूस पाहिला, हमाली करणारा माणूस. पण हे कोविडचं इंजेक्शन घेण्यात आलं ती शुगर मध्ये बसलं. त्याच्यामुळे मला जीबीएसचा आजार जाहीर केला डॉक्टरने चेक केल्यावर. जीबीएसचा आजार जाहीर केला. त्यांनी नस नाड्या डॅमेज होत्यात म्हणून सांगितलं. लहान मुलागत माझी कंडिशन झाली. अवसानच राहिलं नाही, चालताच येत नव्हतं, गळून गेलो फार. आणि इथं दवाखान्यात तर कोणी जायना कोविड मुळे, लॉकडाऊन मुळे. मग एका दवाखान्यात कस तरी जावं आणि वशिला लावला. तिथे कस तरी झालं ऍडमिट. 15 दिवसात 3.5 लाख रुपये होतं माझ्याकडे. बिल आलं तेवढं मी दिलं. मी घरी आलो रिटायर होऊन, डिस्चार्ज होऊन. कारण की पुढं पैसेच भरायचे ऐकत नाही. मग घरी येऊन कस तरी घरी पडूनच होतो काही दिवसानंतर माझ्या लक्षात आलं. पहिलं एका मित्रानं मला सांगितलेलं होतं की इथं हॅपी मेडिकेअर मध्ये थेरपीला आहे. मी आपला काठी तिकीट तुमच्याकडे कस तरी करत होतं तर आलो. माझी कंडिशन लय खराब होती, मला चालताच येत नव्हतं, पण आलो. आणि मग तिथं आलो, खाली गेलं की तुमच्या एक कर्मचारी होते, त्यांचं नाव नाही मला सांगता यायचं, पण ते मुलगा समाधान सर, त्यांनी मला हाताला धरून वर नेलं आणि वर नेऊन पुन्हा खुर्चीवर बसवलं. गेल्या त्या मॅडम, निकिता मॅडम, ती नमस्ते असं तसं लय लहान मुलागत अगदी घरच्यागत त्यांनी मला जपलं, मान मर्यादा दिली तिथं. म्हणजे असं बेइज्जत केलं नाही. आणि त्यांनी नेऊन मग मला तिथं ह्या तुमच्या गोल्ड मॅटची मॅट आहे त्याच्यावर मला त्यांनी थेरपी दिली. आता माझा एक दुसरा प्रश्न आहे की ह्या जीबीएसच्या त्रासाबद्दल आपण सांगितले, पण त्याच्यानंतर अजून कोणते त्रास होते? जीबीएसच्या व्यतिरिक्त कोणते त्रास? जीबीएसचा त्रास सांगितला खरं, पण नंतर कंबर दुखायला लागली, मानपाट दुखायला लागली, हातपाय थारथार कापायला लागलं. म्हणजे हे आधीपासूनच होते? हा, हे सगळे त्रास होते. सगळे त्रास म्हणजे जीबीएसच्या बरोबर जीबीएस पहिली शुगर. हा, शुगर. आणि इकडे आल्यापासून शुगरचं तर का नामोनिशाणच मिटलंय सर. माझी शुगरच वाढली नाही कधी. अगदी आपण ते जाणून घेऊच पुढे. तर त्याच्यानंतर माझा एक दुसरा प्रश्न आहे की थेरपीला आल्यानंतर थेरपीचं सारखं तुम्ही सांगितलं ती कशा पद्धतीने घेतली, पण थेरपीच्या नंतर तुम्हाला थेरपी घेत असताना हळूहळू फायदे व्हायला चालू झाले असतील. ते कोणते फायदे होते, काय काय फायदे झाले? माझं पहिल्या तुम्हाला सांगतो, तिथे गेल्यावर घाम बिम यायचा, त्या घामानं वजन कमी झालं. कचा वजन कमी झालं, मला फ्रेश वाटायला, हलकं वाटायला लागलं. आणि माझा जी जगण्याचा हौसला होता खच्चीकरण झालेलं होतं, कारण की मी पूर्ण करता माणूस घरातला, माझ्यावर जबाबदारी. पण ही झाल्यामुळं आजार, माझी जगण्याची इच्छा संपली होती. आता जगतो का मरतो अशी कंडिशन होती. पण हिथं घेतल्यापासून तुमची तिथं मॅडम लोकांनी थेरपी चांगल्या पद्धतीने दिल्यामुळं मला जगण्याचा हौसला वाढला, फ्रेश वाटायला लागलं. काय रोज घाम जायचा, घामा वाटत सगळं निघून जायचा, रोग राहायचा ह्या गोल्ड मॅटमुळे. आणि वर दमान मग परत काही दिवसांनी मी शुगर चेक केली,
रिपोर्ट पण चांगला यायला लागला शुगरचा. अरे वा. आणि परत माझं वजन कमी झालं आणि मला चालता येत नव्हतं आणि ते आता तुम्हाला पळून दाखवू शकतो एवढा मला फरक पडला. बर 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 बर. एवढा मध्ये मला माझ्यात बदल याच्यामध्ये झाला. एक प्रश्न विचारायचे अजून. आपण वजन बोललात, आपलं वजन किती होतं थेरपी 102 किलो वजन होतं माझं. आणि आता किती आहे? आता 85-80च्या आसपास खेळतो सर. थोडं कचा 15-16 किलोच्या पुढे वजन कमी झालं. त्यासाठी आपण त्याच्यामुळे मला हलकं हलकं वाटतंय. त्यासाठी आपण जर्मनी गोल्ड साठी तर हा, मग. धन्यवाद दिलेच पाहिजेत आपण. हो जर्मनी म्हणजे काळ सोनं हो सर. काय अगदी अगदी ब्लॅक बेल्ट ही अगदी अगदी. ह्याला उपमा मी देऊ शकतो आडमोठ्या भाषेत माझ्या गावंढळ भाषेत ब्लॅक बेल्ट म्हणू शकतो ह्याला. आपण- का की आपल्या महाराष्ट्राचं देवस्थान कोणचं पांडुरंग काळा पांडुरंग हा त्याला अख्खा महाराष्ट्र मानतोय. अगदी. पण ह्याला मी उपमा देईन तर काळा पांडुरंग तेव्हा ही काळ सोनं आमच्यासाठी ब्लॅक बेल्ट अगदी. आमच्यासाठी शरीराला सोनं एक प्रकारचं काळ. अगदी अगदी अगदी. एवढं म्हणजे बरोबर बरोबर. ह्याचं आणि, महत्व समजतो मी. खरं तर जर्मनीसाठी जोरात टाळ्या वाजल्याच पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, आपण बघतच आहोत काका किती उत्साहानं आपल्या जर्मनियन थेरपीचे फायदे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतायत. तर याच्यातच अजून एक मी काका आपल्याला प्रश्न विचारेल की तुमच्या शरीरात एवढा बदल झाल्यानंतर तुमचे मित्र असतील, तुमच्या घरातले असतील, ह्या लोकांनी तुम्हाला चालता येत नव्हतं, आता चालता यायला लागलं, हे बघितल्यानंतर आता घरातल्या काय लोकांच्या सांगायचं काय सगळी प्रतिक्रिया? म्हणायला लागली कुठं जातो कुठं जातो. सगळी म्हणायची मित्रमंडळी शेजारची पाजारची कुठं जातो कुठं जातो. बर बर. मग मी सांगितलं हॅपी मेडिकलला जातो, अरे वा. थेरपीला जातो, थेरपी घेतो, त्याचा मला फरक पडलेला आहे. छान छान. आणि मग मी निर्णय घेतला जरा थोड्या दिवसांनी बरोबर बरोबर की पैसे आले की आपण घ्यायलाच पाहिजे. तेव्हा पैसे नव्हते सर माझ्याकडे, बरोबर पण पैसे यायला टाइम तुमची वेळ लागला. आली की तुम्ही तशा पद्धतीनं हा. आपल्या कुटुंबासाठी डिसिजन घेतला. मग. आता मला ह्याच्यात अजून एक प्रश्न विचारायचे. ज्यावेळेस जर्मेनियम गोल्डमॅटने एवढा फरक पडला, जर्मेनियम गोल्डमॅट आपल्या घरामध्ये पाहिजे, घरातील सर्व लोक वापरतील असं माझ्या आपल्याला मनात तर वाटलं, निर्णय आला. असं आपल्याला वाटलं बरं. आणि तुम्ही घरातल्या लोकांपुढे मत व्यक्त केलं असेल तर घरातल्या लोकांनी तुम्हाला मंडळी सपोर्ट म्हणली केला. तुम्हाला बरं वाटतंय ना, हा. तुम्ही चालायसारखं झालाय ना, पैसे जाऊ असू दे, असू दे. पण तुम्ही हे पुण्यात घेऊन या घरी आपल्याला. बरोबर. मंडळीनं माझ्या बायकोनं मला प्रोत्साहन दिलं प्रोत्साहन. आणि मी तुमच्याकडे बुक करायला आलो. अगदी अगदी अगदी. तुम्ही चांगलं झालं ना, मग तुमच्यासाठी पैसे जाऊ द्या, गोल्डमॅट घ्या, आपल्या घरात आणा. अगदी अगदी. असं बायकोनं मला प्रोत्साहन दिलं, मुलानं प्रोत्साहन दिलं बरोबर आणि मी तुमच्याकडे आलो पैसे घेऊन. हे बरोबर. घेण्याचा निर्णय घेतला. असू दे असू दे असू दे. 2 मिनिटं. आता याच्यामध्ये कसं आहे, आपल्याला मुलाखत जी आहे ही मुलाखत सर्व लोकांपर्यंत पोहोचवायची, त्यामुळे आपल्याला जरा थोडस बोलावं लागेल. बोला. आता मी शेवटच्या टप्प्यापर्यंत येतो. आज खरं तर तुम्हाला तुमचं जीवन बदलणारी गोल्डमॅट तुमच्यापर्यंत पोहोचली. आज घरातील लोक थेरपी घेतात, आपण बोललात सुद्धा. तर मी अजून एक प्रश्न विचारतोय आपल्याला, तुम्हाला या गोल्डमॅटच्या माध्यमातून भविष्य काळात किती फायदा होईल असं तुम्हाला वाटतंय? अहो थंडी ताप आला की चल दवाखान्यात काय तिथं म्हणेल तेवढं पैसे द्यावंच लागतात. बरोबर. मग आता ह्याच्यामुळं काय होतंय, थंडी ताप सर्दी खोकला असला तर प्रकारच नाही. शेक बसतोय आणि थेरपीनं बरं. गरम वाटतंय, घाम निघतो, रोगराई हे तुमचं बाहेरचं व्हायरल अजिबात इथं शिवित नाही हे असल्यावर. बरोबर बरोबर. आणि घरातलं पैसे दवाखान्यात जायचं, कुणी आजारी पडल्यावरती वाचायला लागलं ना माझं. एवढं म्हणजे फायद्याचं ह्याचं पैसे माझं कधीच वसूल झालं हे घेतल्यावर. अरे बापरे. बरोबर. एवढा फरक म्हणजे आराम. आणि दवाखान्यात जायची गरज नाही, दवाखान्यात लुटायचा धंदा चाललेला आहे. बरोबर बरोबर. चला असू द्या, जाऊ हा. दे. त्याच्याबद्दल ती गोष्ट वेगळीच आहे. नाही नाही ती लय लुटत्यात अहो. पैसे म्हणेल तेवढं द्यावंच लागते. बरोबर. तिथं काही सांगून जमतच नाही, कारण अगदी. जेवढं द्या तेवढं द्या आणून द्यावंच लागतंय आणि गॅरंटी नाही. बरोबर. तसं ही. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सर महत्वाचं सांगायचं, तिथं ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस तिथल्या तुमच्या स्टॉपनं जी मॅडम लोकांना जी वर्तणूक दिली, वागणूक दिली आणि तुमचे ते लेक्चर देणं, त्यांनी निमा आजार आमचा पळून गेला हो. अरे वा. एवढं म्हणजे भारी सांगतात सगळी माहिती आरोग्याविषयी. बरोबर बरोबर. आरोग्याविषयी तुमची तिथली जी लेक्चर मध्ये माहिती मिळते ती एक नंबर. हम्म. काय खायचं, काय प्यायचं, कसं राहायचं,
कसं वागायचं, काय बोलायचं, बरं. हे सगळं तुम्ही शिकवता लहान मुलागत. आणि तुमचे प्रत्येक कार्यक्रम आले की तुम्ही सगळे सण साजरे करताय, तिथं आम्हाला जुन्या वयात लहानपणात घेऊन जाताय तुम्ही. अगदी, अगदी. हे सगळे कार्यक्रम तुम्ही आले की तिथं साजरे करता. बरं. त्याच्यामुळं आम्ही आज म्हातारच व्हायला आलोय, निम्याच्या पुढे ढकललोय. माझं 60 वर्ष वय सर. तिथं आलं की तुम्ही लहानपणाच्या खेळात गोविंदा कुठं काय काय खेळ काढताय तुम्ही तिथं. त्याच्यामुळं आम्हाला सगळं लहानपणात घेऊन जाताय तुम्ही. अगदी, अगदी. त्याच्यामुळं काय होतंय, आम्हाला सगळं आठवतंय लहानपणचं. बरोबर. गावाकडे खेळ खेळायला सगळं इथं शहरात येऊन ती सगळं विसरलं होतं. म्हणजे एकंदरीत आपल्याला तुम्ही वाचला देता तिथं. त्याच्यामुळं तुम्ही जे लेक्चर देता ना, त्या लेक्चरच्या रूपानं आम्हाला लय माहिती मिळते. अगदी अगदी अगदी. त्याच्यामुळं आमचं खानपान मध्ये बदल झाला, घरात शिस्त अगदी. लागली अगदी. आणि निरोगी शरीर व्हायला लागलं. बरोबर. आरोग्याविषयी जी तुम्ही माहिती देता तिथं ती एक नंबर, त्याला जोड नाही. लाखो रुपये जरी लोक देऊन तिकडं दवाखान्यात गेली तेव्हा डॉक्टर मोजकच 2 शब्द बोलतो. तुम्ही बिंबीच्या देटापासून वरून बोलताय, रोज रोज ती माहिती सांगताय. ही लय महत्वाचं आहे आमच्यासाठी. अगदी अगदी. तुम्हाला काय आम्ही देतो का घेतो, पण तुम्ही जनसेवा किती मोठी करता, केवढं पुण्याचं काम करताय. बरोबर. त्याच्यामुळं काय झालेलं आहे, आम्हाला ती दवाखान्याचा तिरस्कार आलेला आहे. हे जी गोडी लागली ही एक नंबर आहे. पैसे वाचतात. आमच्या घरातल्या 5-6 माणसं आहेत. महिन्यातनं 1-2 माणसं जरी दवाखान्यात नाही किंवा 2-4 हजार आणायचं कुठून. बरं. हात लावायला डॉक्टर 500 घेतोय. आपलं एकंदरीत सांगणं आहे की गोलमॅन पैसे वाचायला लागले, आमचे पैसे वसूल होते. अगदी अगदी. हे चांगलं आहे. चांगली गोष्ट आहे आणि अतिशय परखडपणानं आपलं मत काकांनी मांडलं. आणि याच्यामध्ये आता मी जरा थोडस आपल्याला वेळेचं सुद्धा बंधन आहे, त्यामुळे एक प्रश्न पुढचा विचारतोय की खरं तर तुम्ही एवढं सगळं हॅपी मेडिकलच्या माध्यमातून अंदाज घेतलाय, एवढं सर्व जर्मेनियम गोलमॅट वापरताय, तर आपल्या थेरपी सेंटर मध्ये येणाऱ्या लोकांसाठी आपण थेरपी बद्दल नेमका काय शब्दामध्ये संदेश द्या? काय नाही, डोळं झाकून तिथं जायचं. तुमच्यात हॅपी मेडिकेअरला जायचं म्हणून सांगतो. आपल्यासाठी स्वर्ग आहे ती. मानवाच्या जन्मासाठी स्वर्ग आहे ती. स्वर्गात आल्यागत वाटतंय तिथं. हा राग कुणी करीत नाही, हेळसांड करीत नाही, मानानं वागणूक मिळते. जा तुम्ही तिथं सामील व्हा फक्त, आणि रेग्युलर जाऊन थेरपी घ्या फक्त. कुणी काही तुम्हाला दंड मारित नाही, पैसे मागत नाही, काय नाही तिथं. मग असं मी लोकांना सांगेन, डोळं झाकून तुम्ही तिथं विश्वास ठेवून जा. आणि तुम्हाला आनंद निरोगी व्हायचा असेल तर, दवाखान्यातले पैसे वाचवायचं असतील तर हॅपी मेडिकलला जा डोळं झाकून, असं मी सांगतो. बरोबर. धन्यवाद काका, आपण एवढं अमूल्य मत आपलं मांडलं. खरं तर जोरात टाळ्या या ठिकाणी वाजल्याच पाहिजेत. सत्य आहे ती बोलतो, परिस्थिती सत्य. आणि खरं तर आपण सर्वांनी बघितलं की काकांनी त्यांचा जो अनुभव आहे त्या अनुभवामध्ये अक्षरशः जर्मेनियम म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये मोठा बदल करणारा एक प्रकारचा आविष्कारच म्हटलं तरी चालेल असं त्यांनी बोलून दाखवलंय. त्यामुळे जर्मेनियम साठी एकदा जोरात टाळ्या वाजवूया आणि आपण सुद्धा त्यांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊया. आपली जर्मेनियम थेरपी, आपली जर्मेनियम गोलमॅट, त्यांची काळजी भविष्यात नेहमी घेत राहू, त्यांच्या कुटुंबाची काळजी घेत राहू, एवढे सदिच्छा देऊया. हॅपी हॅपी यहाँ रोज रोज आया करो. हॅपी 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 यहाँ रोज रोज आया करो.